यानंतर एक महत्त्वाची बातमी, मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढल्यानं पाणी टंचाईची तीव्रता अधिक गडद झाली आहे। गतवर्षी झालेल्या पावसामुळे सुरुवातीला दिलासा मिळालेला असला तरी एप्रिलपासून परिस्थिती बदलली आहे। सध्या या विभागातील 92 गावं आणि 36 वाड्यांना तहान भागवण्यासाठी 156 टँकरचा आधार घ्यावा लागतोय। मे महिन्याच्या सुरुवातीलाच टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। आगामी दिवसात टँकरची ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, कशा पद्धतीने नियोजन केलं जातंय? उन्हाळा वाढत चाललाय, पाणी साठे आटत चालले, त्यामुळे पाणी टंचाई भासते, पण टँकरच्या फेऱ्याही वाढत चालल्या आहेत। कस्तुरी, गेल्या महिन्यापर्यंत असं वाटत होतं की यावर्षीचा जो पाऊस चांगला झालेला आहे आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणे जे मराठवाड्याला जो टँकर लागतात ते लागणार नाहीत अशा पद्धतीची एक नागरिकांना वाटत होतं। मात्र अचानक जो वाढता उन्हाळा आहे, यावेळी जर आपण पाहिलं तर सर्व रेकॉर्ड मोड अशा पद्धतीचं तापमान नोंदवलं गेलं आहे। त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागांचे जलस्रोत आहे ते कोरडे पडलेले आहे। म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणारा जो जायकवाडी धरण आहे तो देखील 50%च्या खालच्यावर यायला लागलेला आहे। अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे। मराठवाड्यामध्ये 260च्या जवळपास ज्या खाजगी विहिरी आहेत त्या गावांमध्ये अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। जवळपास 150 टँकर आहेत। त्या 150 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातोय। अनेक भाग असे आहेत की ज्या गावांमध्ये पाणी नाही, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहेत। अजूनही 1 ते 1.5 महिना उन्हाळ्याचा बाकी आहे। पुढे पाऊस पडेल का नाही ते देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे की अल निनोचा परिणाम होईल। त्यामुळे आता ही जी मागील 15 दिवसाची जर आकडेवारी आपण पाहिली तर सातत्याने टँकरची जी मागणी आहे गावागावातून जिल्ह्यातून मराठवाड्यामध्ये वाढत चाललेली आहे। त्याचाच परिणाम असा झाला आहे की 150च्या जवळपास आता टँकर पोहोचले। आता पुढील काळामध्ये पुन्हा हे टँकर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता प्रशासन त्याकडे सतर्कता झालेलं आहे आणि विहिरी अधिग्रहणाचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि जिथे जिथे टँकर मागणी केली जाते तिथे तिथे टँकर पुरवण्याचं काम देखील सध्या सुरू आहे। मात्र पुढील काळामध्ये ही जी पाणी टंचाई अधिक प्रमाणात तीव्र होण्याची शक्यता आहे। सध्या जर आपण पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये केळीचं पीक असेल, डाळिंब असेल, आंबा असेल यांच्यावर मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे या उत्पादनात देखील घट होऊ शकते कारण की पाण्याची कमतरता हा प्रमुख याला कारण आहे। आता पुढील काळामध्ये याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे आणि अल निनोमुळे पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। कारण की आताचा उन्हाळा जरी काढला असला तर पुढच्या पावसाळ्यामध्ये खरीपमध्ये पाऊस नाही पडला तर मग काय करावं अशी चिंता आता या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सतावत आहे। आणि दुसरीकडे भूजल पातळी देखील 7 मीटरने खाली गेली। या सर्व द्विधा मनस्थितीमध्ये, द्विधा चिंतेमध्ये शेतकरी सध्या सापडलेला आहे। बरोबर सचिन, त्यामुळे मराठवाडा तहानलेला आहे। सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत। तीव्र उन्हाचे चटके अजून बसले तर उपाययोजना आणखी कराव्या लागतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।